सोडून टाक आप्पा मला मारायचे खॉप पकडू शकत एवढे तुमचा पण भाव सोडून टाक आप्पा मला मारायचे वाटकरण रिप्लायला हट once more सोडून टाक आप्पा मला मारायचे खॉप पकडू शकत एवढे तुमचा पण भाव जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल इंटरव्ह्यूमध्ये. आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर चॅनेलवरती येणार पहिला चला तर आपल्या एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती ॲज पर इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे QR कोड्स आणि कॅपकटचे ट्युटोरियल्स देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओचं आपलं मटेरियल आहे ना, म्हणजे तो कॅपकटचा व्हिडिओचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. पण त्या व्हिडिओला म्हणजे त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवणार आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि ऐका, काळजीपूर्वक ऐका. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ना प्ले स्टोरवरून सुपर पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनल कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. त्यानंतर ना आता सुपर पेन ओपन करून आपलं सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करायचे. VPN कनेक्ट केल्यानंतर ना आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आता आपला मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. या बेटमार्कच्या व्हिडिओला आहे ना एक पासवर्ड आहे, तो मी व्हिडिओमध्ये कुठेही सांगणार आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ तो इथे कॅपकटमध्ये ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला जो सॉन्ग आहे तो आपल्याला भेटून जाईल. तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना ते रिप्लेस करायचं, म्हणजे आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना 2 बोटाने ना मोठे करायचे. मोठे केल्यानंतर ना आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे त्या बीटवरती येऊन असं स्प्लिट नावाचं ऑप्शन आहे ना 1 नंबरला, त्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी लेअर आहे ना ती असं स्प्लिट करायचं. प्रत्येक बीटवरती असे कट करायचे. तर आता मी सगळं हे व्हिडिओच्या लास्टपर्यंत कट ते सगळं करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी फोटो आहे ना दुसरं लावून घेतलेलं आहे. तर सगळं व्हिडिओच्या लास्टपर्यंत आहे ना मी एडिटिंग पूर्ण कंप्लीट केलेली आहे. तर आता फक्त तुम्हाला सांगणार आहे. तर तसं मी कसं सांगेल तसं तुम्ही ॲड करायचे इफेक्ट्सचं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून इथे आपल्याला बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती यायचे. त्यानंतर ना झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना आता इथे आपल्याला 7 सेकंद आणि 8 सेकंदची मधली जी बीट आहे ना लेअर आहे ना बारकी त्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून रिसेक्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. आता त्यानंतर ना ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे 11 सेकंडच्या लेअरवरती यायचं इथे बारके आहे. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना पेड लिंक नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंद 10 FM च्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्यावरती रॉक हॉरिझॉन्टली त्या पुढच्यावरती 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आउट ऑफ द बॉडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 12 सेकंद 10 FM च्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन
ते आपल्याला कॉलेजन नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो आपल्याला ॲड करायचे आहे. 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आउट ऑफ द बॉडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. 13 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जायचं. त्यानंतर आउट ऑफ द बॉडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ते स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला वर्टिकल आहे ना आपलं फोटोनुसार ठेवायचं आहे कसं हवं आहे तसं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. त्यानंतर यामध्ये हॉरिझॉन्टल रील नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल. तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या बीटपर्यंत यालासुद्धा ॲड करायचे. त्यानंतर आता इथं 5 सेकंडची जी बीट आहे या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये यायचं आपल्याला. त्यानंतर ग्लोविंग डबल्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. आणखी एकदा 5 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर लेन्समध्ये येऊन मल्टी अँगल नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. इथे 9 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन ग्लोविंग डबल्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला कलर कसा हवा आहे तसं सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आणखी एकदा आता स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्येच आपल्याला बाय द फायर प्लेस नावाचं एक इफेक्ट सापडेल. जर इथे सापडलं नाही तर आपल्याला लाईट इफेक्ट्समध्ये यायचे. त्यानंतर इथे आपल्याला इझिली सापडून जाईल बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. तर इझिली आपले इफेक्ट्स आहेत ना ते देखील ॲड होऊन जातील. तर आता मित्रांनो मी मटेरियलचं पासवर्ड सांगणार आहे. VE123456 असं आपलं पासवर्ड आहे. मी इथे लिहून देखील दाखवतोय. तर हा आपला पासवर्ड आहे मित्रांनो. VE123456 हा आपला पासवर्ड टाकल्यानंतर आपले जे बीटमार्कचे जे म्हणजे व्हिडिओ आहे ना तो इझिली आपल्याला ॲड होऊन जाईल म्हणजे भेटून जाईल. ती व्हिडिओ आहे म्हणजे तो व्हिडिओ आहे ना मी झिप फाईलमध्ये दिलेलं आहे. ती झिप फाईल जर तुम्हाला ओपन करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन हाऊ टू ओपन झिप फाईल हे सर्च करायचं. तर इझिली आपल्याला ट्युटोरियल जातो. तिथे व्हिडिओज खूप सारे येऊन जातील. तिथे पासवर्ड मागाल ना तर इथे VE123456 असं टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्या आपला व्हिडिओ तो इथे गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स आणि VNचे QR कोड्स देखील पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम आणि रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देखील देत असतो. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय.